नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सर्व राक्षस हवे तसे रूप घेऊ शकत होते आणि आसुरी माया जाणत होते. दया धर्म हे कधी त्यांच्या स्वप्नातच येत नसत. एकदा सभेत बसलेल्या रावणाने आपला असंख्य परिवार पाहिला. पुत्र पौत्र कुटुंबीय आणि सेवक अगणित होते. त्या संपूर्ण राक्षस जातीला मोजणार कोण? आपली सेना पाहून स्वभावताच घमेंडखोर रावण रागाने व गर्वाने म्हणाला, हे सर्व राक्षसगण हो, ऐका. देव हे आपले शत्रू आहेत. ते समोर येऊन युद्ध करीत नाहीत. बलाढ्य शत्रू पाहिला की पळून जातात. त्यांना एकाच उपायाने मारता येते. तो मी तुम्हाला सांगतो, ऐका. त्यांना बळ देणारे ब्राह्मण भोजन, यज्ञ, हवन आणि श्राद्ध हे आहेत. या सर्वांमध्ये तुम्ही जाऊन विघ्न आणा. भुकेने दुर्बळ आणि अशक्त झाल्यावर देव सहजपणे शरण येतील. त्यांना मी ठार मारीन किंवा पूर्णपणे आपल्या अधीन करून सोडून देईन. मग त्याने मेघनादाला बोलवले. सांगून समजावून त्याचे सामर्थ्य वाढेल व देवांविषयी शत्रुभाव वाढेल असे प्रोत्साहन दिले. मग तो म्हणाला, हे पुत्रा, जे देव युद्धवीर आहेत, बलवान आहेत आणि ज्यांना लढण्याची खुमखुमी आहे, त्यांना युद्धात जिंकून पकडून आण. मुलाने उठून पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली. त्याने सर्वांना आज्ञा दिली आणि तो स्वतः हातात गदा घेऊन निघाला. रावण चालू लागला तेव्हा त्याच्या चालण्याने पृथ्वी डगमगू लागली. गर्जनेमुळे देवांगनांचे गर्भपात होऊ लागले. रावण रागारागाने येत असल्याचे पाहून देवगण सुमेरू पर्वतातील गुहांमध्ये आसरा शोधू लागले. दिक्पालाचे जे लोक होते ते रावणाला ओसाड पडलेले दिसले. तो वारंवार प्रचंड सिंहगर्जना करून देवांना ललकारून शिव्या देत होता. मदाने उत्तम झालेला रावण रणामध्ये आपल्या जोडीचा योद्धा शोधत जगभर फिरला, परंतु त्याला आपल्या तोडीचा योद्धा कुठेही मिळणार नाही. सूर्य, चंद्र, वायू, वरुण, कुबेर, अग्नी, काल, यम इत्यादी सर्व अधिकारी, किन्नर, सिद्ध, मनुष्य, देव आणि नाग या सर्वांच्या मागे तो हट्टाने लागला. कुणालाही त्याने शांतपणे बसू दिले नाही. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील जितके शरीरधारी स्त्री पुरुष होते ते सर्व रावणाच्या अधीन झाले. भयामुळे सर्वजण त्याची आज्ञा पाळत होते आणि नित्य येऊन त्याच्या पायांवर मस्तक ठेवित होते. रावणाने बाहुबलाने संपूर्ण विश्वाला आपल्या ताब्यात घेतले. कुणालाही स्वतंत्र ठेवले नाही. अशा प्रकारे मांडलिक राजांचा अधिपती, सार्वभौम सम्राट असलेला रावण मन मानेल तसे राज्य करू लागला. देव, यक्ष, गंधर्व, मनुष्य, किन्नर आणि नाग यांच्या कन्या व इतरही सुंदर तसेच उत्तम स्त्रिया त्याने बाहुबलाने जिंकून आणून त्यांच्याशी विवाह केला. मेघनादाला त्याने जे सांगितले होते ते त्याने मेघनादाने पूर्वीच करून टाकले होते. अर्थात रावणाने सांगताच मेघनाद आज्ञा पाळण्यास जरासुद्धा वेळ लावित नसेत. ज्यासाठी त्याला पूर्वीच आज्ञा दिल्या होत्या त्या पाळत त्याने गाजविलेले कर्तृत्व ऐका. सर्व राक्षसांचे समुदाय दिसायला भयंकर, पापी आणि देवांना दुःख देणारे होते. ते समुदाय फार उपद्रव देत व मायेने अनेक प्रकारची रूपे धरीत असे, ज्यामुळे धर्म समूळ नष्ट होईल अशी वेदविरुद्ध सर्व कामं ते करीत. ज्या ज्या ठिकाणी गायी व ब्राह्मण दिसत त्या नगरांना, गावांना व वस्त्यांना ते आग लावीत. त्यांच्या भयाने कुठेही शुभ आचरण, ब्राह्मण भोजन, यज्ञ, श्राद्ध इत्यादी होत नसे. देव, ब्राह्मण, गुरु यांना कोणीही जुमानत नसे. हरिभक्ती नव्हती, यज्ञ नव्हते, तप व ज्ञान नव्हते. वेद आणि पुराणांचे नाव स्वप्नातही ऐकू येत नसत. जप, योग, वैराग्य, तप आणि यज्ञात देवांना भाग मिळाल्याचे कळताच तो तत्क्षणी स्वतः धावून जात असे. तेथे मग काहीही उरत नसे. तो सर्वांना पकडून विध्वंस करीत असे. जगात असे भ्रष्ट आचरण पसरले की धर्माचे नावही ऐकू येत नसे. जो कोणी वेद व पुराण सांगत असे त्याला रावण त्रास देत असे व देशातून हाकलून देत असे. राक्षस जे घोर अत्याचार करीत त्यांचे वर्णन करताही येणार नाही. सिंहेबद्दलच ज्यांचे प्रेम वाटे त्यांच्या पापांबद्दल किती सांगावे. परक्याचे धन व परस्त्रीबद्दल लोभ धरणारे दुष्ट, चोर आणि जुगारी यांची संख्या खूप वाढली. लोक माता पिता आणि देवांना जुमानत नव्हते आणि साधूंकडून सेवा करून घेत होते. श्री शिव म्हणतात, हे भवानी, ज्यांचे असे आचरण असते त्या प्राण्यांना राक्षसच समज. असे प्रकारे धर्माविषयी लोकांची अरुची व अनास्था पाहून पृथ्वी अत्यंत भयभीत व व्याकुळ झाली. ती विचार करू लागली की पर्वत, नद्या व समुद्र यांचे ओझे मला कधी इतके वाटले नाही जितके एका परद्रोह्याचे वाटते.
पृथ्वीला सर्व धर्म विपरीत झाल्याचे दिसत होते, परंतु रावणाच्या भीतीमुळे ती बोलू शकत नव्हती. शेवटी मनात विचार करून व गायीचे रूप घेऊन जेथे देव व मुनी लपलेले होते तेथे ती गेली. पृथ्वीने रडत रडत आपले दुःख उघड केले, परंतु कुणाकडूनही काहीही काम झाले नाही. तेव्हा देव, मुनी आणि गंधर्व हे सर्व मिळून ब्रह्मदेवाच्या सत्यलोकी गेले. भय आणि शोकामुळे ती अत्यंत व्याकुळ झालेली बिचारी पृथ्वीसुद्धा गायीच्या रूपात त्यांच्याबरोबर होती. ब्रह्मदेवांनी सारे ओळखले. त्यांनी विचार केला, यात माझे काही चालणार नाही. तेव्हा त्यांनी पृथ्वीला म्हटले, ज्यांची तू दासी आहेस तोच अविनाशी आम्हाला मदत करणारा आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे धरणी, मनात धीर धरून श्रीहरींच्या चरणांचे स्मरण कर. प्रभू हे आपल्या सेवकांचे यातना जाणतात. ते तुझ्या कठीण संकटाचा नाश करतील. सर्व देव बसून विचार करू लागले की प्रभूंना शोधायचे कोठे, त्यांच्याजवळ तक्रार कुठे करायची. कोणी म्हणाले की वैकुंठाला जाऊयात, कोणी म्हणत होता की प्रभू क्षीरसमुद्रात निवास करतात तेथे जाऊया. ज्याच्या मनात जशी भक्ती आणि प्रीती असते तेथे प्रभू त्याच रीतीने प्रकट होतात. हे पार्वती, त्या मंडळींमध्ये मीही होतो. संधी पाहून मी म्हणालो, भगवान सर्व ठिकाणी समानपणे भरलेले असतात. प्रेमामुळे ते प्रकट होतात. देश, काल, दिशा, विदिशा यामध्ये जिथे भगवान नाही अशी जागा कुठे आहे सांगा बरं. ते चराचरात व्याप्त असूनही सर्वांपासून अलिप्त व विरक्त आहेत. त्यांना कशातही आसक्ती नाही. ते प्रेमामुळे प्रकट होतात. जसा अग्नी प्रकट होतो. अग्नी हा अव्यक्त रूपाने व्याप्त आहे, परंतु जिथे त्याच्यासाठी अरणी, मंथन इत्यादी साधन केले जाते तेथे तो प्रकट होतो. त्याप्रमाणेच सर्वत्र व्याप्त असलेले भगवानही प्रेमामुळे प्रकट होतात. माझे बोलणे सर्वांना आवडले. ब्रह्मदेवांनी छान छान असे म्हणून माझी प्रशंसा केली. माझे म्हणणे ऐकून ब्रह्मदेवांना फार आनंद झाला. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. तेव्हा ते धीरबुद्धीचे ब्रह्मदेव एकाग्र होऊन हात जोडून स्तुती करून म्हणू लागले, आजच्यासाठी धन्यवाद.